मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं सर्वसामान्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महालक्ष्मी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जवळजवळ 1500 कोटी कोल्हापूरसाठी मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जवळजवळ 25 कोटी मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर दत्त मंदिर नरसिंहवाडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी मंजूर केलेला आहे। सर्किट बेंच मान्य देवाभाऊंनी मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर खंडपीठसाठी मंजूर करून त्याच्यासाठी भूखंडसुद्धा त्यांनी मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर कोल्हापूरसाठी न्याय सहाय्यक प्रयोगशाळा जी महाराष्ट्रात 37 प्रयोगशाळा मंजूर झाल्या त्यातली कोल्हापूरची एक प्रयोगशाळा आहे। त्याचबरोबर ट्रामा केअर सेंटरसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयासाठी 37 पदे त्यांनी निर्माण करून आरोग्यात चांगली आरोग्यसेवा कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि ती मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की 2019 साली जो महापूर आला होता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेशी बोलणी करून त्यांनीसुद्धा निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरचा चांगला मोठा प्रश्न सुटेल। विमानतळ विस्तारीकरणासाठी प्रयत्न केलेला आहे। असे अनेक प्रकल्प शक्तिपीठ महामार्ग आता होते, असे अनेक प्रकल्प माननीय देवाभाऊंनी कोल्हापूरसाठी केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।